50 वर्षापूर्वी एवढ्या काही सुविधा नव्हत्या. आपल्याला काही काही लोकांना माहिती आहे त्या काळामध्ये एखाद्या खेड्या गावात एखादा टेलर असायचा आणि गरिबी असायची लोकांची, म्हणून ते कपडे दुर्मिळ असायचे. आता एक दिवसातून 10 वेळेस ड्रेस बदलला जातो. मी कोणाबद्दल टीका करत नाही, सांगतोय. अशा खेड्या गावामध्ये एक टेलर आणि टेलरचा तो लाकडी पाट असायचा, 2-3 खणाचं माळवद, आणि त्या माळवदामध्ये त्या टेलरनं कपडे शिवायचं काम करायचं, उदरनिर्वाह करता. 4थीला वर्गामध्ये जाणारा त्याचा पुत्र होता, मुलगा. एक दिवस त्या मुलानं पाहिलं आपले वडील अशी उलटी क्रिया का करतात, जी सुई बोटाला टोचते. गोविंद महाराज, जी सुई बोटाला टोचते आणि त्यातून रक्त निघतं. सुई हा टोचणाराच विषय, लक्षात घ्या. मग बोटाचं रक्त जर निघतंय, रुधिर निघतंय, एवढा त्रास होतो, तर मग ती सुई आपले पिताश्री डोक्यावरच्या टोपीत का खुसून ठेवतात? जी टोचती तिला तर तुडवायला पाहिजे. आणि ज्या कातरनं, ज्याला सोप्या भाषात कैची म्हणतो आधी, जी कातर, त्या कात्रीला 200 रुपये किमतीच्या कात्रीला पायाखाली दाबून ठेवतात, की जिच्यामुळे कापड कापल्या जातं, तुकडे केल्या जातात, मनवूनच शिवल्या जातात. मग त्या कातरला पायाखाली दाबल्या जातं आणि सुई मात्र टोचते तर तिला डोक्यावर घेतल्या जातं. एक दिवस मुलानं धारिष्ट करून आपल्या बापाला विचारलं. प्रत्येक मुलानं आपल्या बापाला असे प्रश्न विचारावे. मांडीवर बसलेला मुलगा म्हणतोय, बाबा, त्यावेळेस पप्पा म्हणत नव्हते, बाबा, बाबा सांगा, अनेक वेळेस तुमच्या बोटाला ती सुई टोचली, त्यातून रक्त बाहेर पडलं, तुमच्या डोळ्याला पाणी आलं, तरी तुम्ही ती सुई डोक्यावरच्या टोपीमध्ये खोसून ठेवता, आणि जी कातर 250 ते 200 रुपये किमतीची त्या काळात पायाखाली दाबता. याचं कारण मला कळलं नाही. बाप फार हुशार होता. त्यांनी सांगितलं, बाळा, त्याचं गणित असं आहे, एकाचे अनेक तुकडे जो करतो त्याला पायाखाली दाबवण्याची संस्कृती भारत देशाची आहे, आणि अनेक तुकड्याला पुन्हा एकत्रित करण्याची शक्ती टोचली तरी ती सुईमध्ये, म्हणून तिला डोक्यावर धारण केल्या जातं. हे महत्वाचं.